मी प्रताप नामदेवराव जगताप, काँग्रेस करमाळा तालुका अध्यक्ष। आज मी एक पत्रकार परिषद घेतली होती। तर एक 8 दिवसाखाली माझ्या मनात एक असा विषय घोळत होता, जे सध्या राजकीय पार्श्वभूमीवर जे सध्या वातावरण चालू आहे, EVM मशीनचे घोटाळे असतील, फोडाफोडीचं राजकारण असेल, जे काही आज चालू आहे हे जनतेच्या सुद्धा मनात नाही आहे, जनतेच्या विरोधात चालले सध्या। तर आम्ही असं सध्या म्हणजे माझ्या मनात एक संकल्पना आली की आमचा माढा मतदार संघ आहे लोकसभेचा। तर मी प्रत्येक गावोगावी जाऊन असे 1000 फॉर्म 6 तालुक्यामध्ये असे जनतेतनं लोकवर्गणीतनं आम्ही ते फॉर्म भरणार आहे। आणि 1000 फॉर्म भरून हा नाविलाज तर सरकारला ह्याचा विचार करावा लागेल, बॅलेट पेपरवरच हे इलेक्शन घ्यावं लागेल। तर माझी अशी पूर्ण देशवासियांना, महाराष्ट्रातल्या जनतेला अशी विनंती आहे की प्रत्येकाने हाच मार्ग स्वीकारावा आणि असेच कार्य राबवावे। एवढे 2 शब्द बोलतो, संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साधारणपणे किती उमेदवारांचे आतापर्यंत आपण भेटीगाठी घेतल्या? 140 उमेदवार आता आमचे तयार आहेत। आणि त्यांची जी फॉर्म फी असणार त्याचे कशा पद्धतीने तुम्ही? आम्ही लोकवर्गणीतनं हे फॉर्म पैसे आम्ही भरणार आहेत। आता सध्या जे वातावरण सुरू आहे, म्हणजे तुम्ही सांगितलं की EVM हे पारदर्शी नाही किंवा ते चुकीचे आहे। मग त्या अनुषंगाने EVMच्या विरोधात सध्या तरी BJP काहीच बोलत नाही। ह्यासाठी BJP या EVMसाठी जास्त पुढाकार घेते असं वाटतं? 100%। कारण एवढ्या याचिका दाखल असून सुद्धा जर BJP एवढी क्लिअर असेल तर त्यांनी म्हणायला पाहिजे की चला ठीक आहे, आपण बॅलेट पेपरवर इलेक्शन घेऊया। जर त्यांचा त्यात काय हस्तक्षेप नसेल त्यांनी घ्यायलाच पाहिजे। आणि जर जनतेचा जर कौल असेल की बॅलेट पेपरच घ्यायचं आहे आणि ते जर देत नसते तर ह्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे असं 100% दिसते। आणि इलेक्ट्रिक आहे, ते इलेक्ट्रॉनिक काही माणसानेच केलेलं आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉनिकमध्ये काही होऊ शकतं। मग त्यासाठी तुम्ही बॅलेट पेपरवर तुम्ही घेत नाही म्हणून हा आज जनतेतनं उठाव व्हायला लागला आहे की बाबा तुम्ही करत नाही, मग आम्ही अशा मार्गाने करू। वरिष्ठ पातळीवर तुम्ही याविषयी कुठे विचार, म्हणजे तुमचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा पक्षप्रमुख इतर कोणाला? अजून तरी मी कोणाशी चर्चा केलेली नाही आहे, पण मला असं वाटतंय की ज्या त्यावेळेस जो प्रसंग येईल, जे वेळ येईल त्यावेळेस माझा निर्णय मी घेईन। महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा बरेचसे ज्येष्ठ आणि वरिष्ठ असे नेते मंडळी आहेत, त्यांच्या कानावर हा मुद्दा घातलेला आहे का? किंवा त्यांच्याकडनं सुद्धा अशा उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे का, उभा केली जाणार आहे का? अजून सध्या तर माझी चर्चा कोणाशीच नाही झाली, त्यामुळे मी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली। तुमच्या माध्यमातून मला जनतेपर्यंत पोहोचायचं आहे। तर एवढं जरी तुम्ही केलं आणि त्याच्यानंतर मला माझे वरिष्ठ, परत महाविकास आघाडीचे जे नेते मंडळी असतील यांच्याशी माझी त्यावेळेस चर्चा होईल, त्यावेळेस त्यांना सुद्धा मला असं वाटतं की त्यांना हे पटेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।